नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. यापूर्वी आपण संसाराच्या संबंधानं विचार केलेला होता. पहिल्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं की बहिणाबाई चौधरी संसाराच्या संबंधानं काय म्हणाल्या की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आणि याचा विचार मी एका शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवला. त्यानंतर दुसरा जो व्हिडिओ आपण या संसाराच्या संबंधानच एका कवीच्या 4 ओळी मी आपल्या समोर ठेवल्या होत्या आणि त्या ओळीच्या संबंधानं बोलत असताना मी असं म्हणालो होतो की अरे संसार संसार दोघा जीवांचा विचार, अरे संसार संसार दोघा जीवांचा विचार, इथे सुखाला नकार अन दुःखाला होकार, इथं सुखाला नकार अन दुःखाला होकार. आणि याचाही अर्थ मी आपल्या समोर मांडलेला आहे. यानंतर संसाराच्या संबंधानं आणखीन 4 ओळी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कवी काय म्हणतो बघा, अरे संसार संसार जसे कपबशाचे घर, अरे संसार संसार जसे कपबशाचे घर, बशा बसती जाग्यावर कप करती येरजार, बशा बसती जाग्यावर कप करती येरजार. आता याचा अर्थ आपल्याला खरं म्हणजे हे विनोदानच म्हटलं गेलं असावं की अरे संसार 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 कसा आहे तर कपबशाच्या घरासारखा आहे. कपबशाच्या घरामध्ये आपण जर बघितलं तर बशा मस्त टेकून बसलेल्या असतात आणि कपाला मात्र लटकावं लागतं. तसं या संसारामध्ये स्त्रिया या घरातली कामं करत असतात, तर पुरुषाला मात्र सतत कामाच्या माध्यमातून लटकत राहावं लागतं. बशा बसती जाग्यावर कप करती येरदार, अशा पद्धतीने विनोदी पद्धतीनं का असेना परंतु पती पत्नीला आणि त्यातल्या त्यात पतीला किती परेशान व्हावं लागतं संसारात हे सांगितलं गेलेलं